आपल्यासोबत शिवसेनेचे उपनेते आमदार नरेंद्र भोंडेकर. भाऊ, काय सांगाल, आपली महाराष्ट्र विधानसभा हक्कभंग समिती प्रमुख म्हणून आपली निवड करण्यात आलेली आहे आणि आता विविध प्रकरण जे आहेत हक्कभंगाचे ते आपल्याकडे येणार आहेत. त्याच्यातच एक ग्रामविकास मंत्री गोरे यांनी हक्कभंगाची जी तक्रार केलेली आहे, संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांच्यावर आता हक्कभंगाची कारवाई होऊ शकते. सोबतच कुणाल कामरावरही त्याच्यावर कारवाई होऊ शकते. हे प्रकरण आता आपल्याकडे येणार आहेत. काय सांगाल, कशा पद्धतीने आपण ते हाताळणार आहात? नक्कीच महाराष्ट्राच्या विधानसभाच्या जे काही विशेषाधिकार समिती आहे हक्कभंग, त्या समितीवरती माझी समिती प्रमुख म्हणून नियुक्ती झाली. मी या समितीचं सर्व श्रेय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा यांना देतो. त्यांच्या शिफारसीनुसार महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांनी माझी नियुक्ती केली आणि मागच्या विधानसभा आता विधानसभा झाला होता त्या विधानसभेमध्ये श्री जे गोरे आहेत ग्रामविकास मंत्री यांच्या विरोधात काही कमेंट्स झाले होते, काही चुकीचे अपशब्द बोलले होते, त्याच्या विरोधात त्यांनी ते हक्कभंग टाकलं होतं आणि त्या समितीचे आता मी समिती प्रमुख झाल्यामुळे आता मी 8 तारखेला जवळपास ते पदभार घेणार आहे आणि 8 तारखेच्या नंतर जे काही आमच्याकडे आले असतील ते केसेस, त्याच्यातले हा एक केस राहील तर नक्कीच आम्ही तपासून त्याच्यावरती योग्य कसा न्याय देता येईल आणि जे काही अपशब्द जसे बोलतात, काही लोक असतात का काही बोलत असतात, हे पण भान ठेवत नाही का कोणा स्वतःला तुम्हाला जसं स्वाभिमान आहे तसं इतरांना सुद्धा अधिकार तो आहे आणि एखाद्या मंत्रीच्या विरोधात किंवा आमदाराच्या विरोधात चुकीचं काही कमेंट्स करणं हे पण तेवढंच त्याचा विशेष अधिकाराचा भंग आहे. तर ह्या पडताळणी जर समजा करून जर याच्यात सत्य आढळलं तर नक्कीच मग ते संजय राऊत असतील किंवा कोणी असेल त्याच्यावर कारवाईचा निर्देश देण्यात येईल. नक्कीच पडताळणी होईल व त्यात संजय राऊत असोत किंवा इतर कोणी असोत चुकीचे आढळले किंवा दोषी आढळले तर त्यांच्यावर नक्की कारवाई होईल, असे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी सांगितलेले आहे. रुपेश सपाटे, TVN मराठी, भंडारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.